माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विदर्भ भावसार समाज संस्था तथा बार्शी टाकळी क्षत्रिय व भावसार समाजांच्या संयुक्त उपक्रमाने बार्शी टाकळी येथे भावसार समाजाचा वधूवर परिचय मेळावा दिनांक 12 मे 2024 रोजी सकाळी 9 वाजता बार्शी टाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणात घेण्यात येणार आहे। यावेळी समाजातील विदर्भच्या तथा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश, गुजरात तथा महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील उपवधू तसेच वर या मेळाव्यास हजर राहतील। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचे टाइमपास होणार नाही। 2014 मध्ये अकोला येथे अशाच प्रकारचा मेळावा अकोला जिल्ह्याचे आयोजित केला होता। मात्र आता विदर्भ भावसार समाज संस्था समाजाच्या वतीने हा मेळावा बार्शी टाकळी भावसार क्षत्रिय समाज घेत असून अकोला येथून केवळ 15 मिनिटाच्या अंतराने 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शी टाकळी या तालुका स्तरावर हा मेळावा घेण्यात येत आहे। त्यासाठी विदर्भ भाषा समाज व बार्शी टाकळी भावसार समाज तथा जिल्ह्यातील सर्व तालुका भावसार समाज या उपक्रमास सहकार्य करत असून कार्यक्रमाची तयारी जवळपास पूर्णत्वास येत आहे। एकीकडे विवाह समस्या समाजात भविष्यात सतावत असताना दुसरीकडे मेळावा यशस्वी करण्यासाठी अनिल अतुल ही जोडी कार्यरत आहेत। त्यांच्यासोबत बार्शी टाकळीतील संपूर्ण समाज व विदर्भातील संपूर्ण जिल्हे यासाठी तत्पर असून संपूर्ण युवकांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवली पाहिजे। प्रत्येक कुटुंबाने आपल्या या मेळाव्यात सहकार्याची आवश्यकता असून या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक वधूवर येत आहेत। आमच्याकडे त्यांचे फॉर्म उपलब्ध झाले आहेत। ज्या लोकांनी फॉर्म घेतले असेल त्यांनी ताबडतोब 1 आठवड्याचे आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने आठवड्याचे प्रयत्न करावे यासाठी लिंक उपलब्ध करून देत असून फॉर्मसुद्धा पाठवत आहेत। एवढेच नाही तर मेळाव्यासाठी पोस्टाने किंवा 9822 22 19 91 94 23 60 13 37 या मोबाईलवर, व्हॉट्सअपवर किंवा मेलवर आपण आपले फॉर्म आणि फोटो पाठवू शकता। प्रत्येक समाज बांधवांनी या वधूवर मेळाव्याला भरभरून मदत करून अनुदानात सहकार्य मिळाल्यास नवे पर्व ठरेल असे सहकार्य करावे अशी अपेक्षा सोलापूर जिल्हा भावसार समाजचे अध्यक्ष राजकुमार हंचाटे यांनी दिली। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।